नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण दत्तर. मी एक बुक लिहिलंय, त्याचं नाव आहे मॅरेथॉन बुक ऑन सिव्हिल इंजिनिअरिंग. तुम्ही पाहिलं असेल हे मॅरेथॉन बुक. मित्रांनो, हे बुक लिहिताना मी सर्व रेफरन्स बुकचा वापर केलेला. त्यानंतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील, UPSCच्या 30 वर्षांचे क्वेश्चन पेपर आहे, गेटचे क्वेश्चन्स आहेत, त्यामध्ये काही वन लाईनर आहेत, छोटे छोटे न्यूमेरिकल असतील किंवा SSC JEE किंवा स्टेट सर्व्हिसेस असतील. त्यासोबतच आपल्या लेटेस्ट झालेल्या PWD, WRD, TPA, WCD, WRD अशा विविध IBPS आणि TCS ने घेतलेल्या एक्झाम याचा अनालिसिस करून आणि मग हे बुक मी तयार केलेलं. त्या पुस्तकाचा फायदा तुम्हाला याआधी झालेल्या एक्झाम मध्ये तर झालाच, पण यानंतर होणाऱ्या जसं WRD आहे, PMC सब इंजिनियर आहे किंवा MGP आहे, SSC JEE आहे किंवा अदर स्टेट सर्व्हिस द्यायची असेल तर त्या एक्झाम मध्ये पण भरपूर प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे. आता मी सिंपल तुम्हाला दाखवतो की आपलं बुक कसं आहे. हे मॅरेथॉन बुकचं फर्स्ट पेज आहे, जे विविध एक्झामसाठी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. आता यामध्ये एकूण 23 विषय कव्हर केलेले आहेत. या बुकमध्ये एकूण 23 विषय कव्हर केलेले आहेत, म्हणजे टेक्निकलचे ऑलमोस्ट सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत. याचा फायदा तुम्हाला MPSC साठी सुद्धा होणार आहे. अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपल्या जास्तीत जास्त रिव्हिजन्स कशा होतील. त्यानंतर इथे बघा तुम्हाला, इथे जसं एक्झाम्पल सांगतो मी, सिमेंट बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, सिमेंटचे टाईप दिलेले, सिमेंटचे आय स्कोर दिलेले. तर हे फक्त तुम्हाला रेफरन्स मध्येच बघायला मिळणार आहे की सिमेंटचे टाइप्स किती असतात. 6 टाइपचे सिमेंट आहे, ABCDEF. त्याच्यातून मग आपण ACE ते 33-43 असे ग्रेड्स आपण घेतले. हे तुम्हाला रेफरन्स मध्येच मिळेल. किंवा आता जिथे महत्वाचं आहे तिथे मी काय केले, तिथे हायलाइट केलेले. हायलाइट पण कलर कोडिंग मध्ये केलेले. खूपच महत्वाचं असेल ज्याला 5 स्टार म्हणतो ते मी येलो कलर मध्ये घेतलेले. हे 3 स्टार असेल ते मी ब्लू कलर मध्ये घेतलेले आहे. आणि असे कलर्स मी तिथे यूज केलेले आहेत. आता बघा, फॅक्च्युअल डाटा, सर्व फॅक्च्युअल डाटा इथे कव्हर केलेला आहे. प्युअर त्याला टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला. इथे बघा, आता टेबल दिलेला आहे, त्यात तुम्हाला दिलेले आहे की फायनेस, सेटिंग, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, असं सर्व व्यवस्थित इथे दिलेलं आहे. आता पुढे जर पाहिलं तर केमिकल कंपोजिशन, एक्झाम मध्ये विचारतात लाईनचं पर्सेंटेज, सिलिकाचं जसं आता लेटेस्ट क्वेश्चन आलेला होता BMCJ मध्ये, सिलिकाचं पर्सेंटेज किती आहे. तर पटकन आपल्याला लगेच ते लक्षात येतं. त्यासाठी आपण बघा, कलरफुल बुक आहे, वाचतानाही तुम्हाला अगदी आनंद होईल, बोरिंग, आणि जिथे पाहिजे तिथे नेसेसरी डायग्राम दाखवलेला आहे. ऑल IS कोडचा जो डाटा आहे, जो एक्झाम मध्ये विचारला जातो, रेफरन्स बुकचा डाटा आहे, सर्व याच्यामध्ये मॅक्सिमम कव्हर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. इथे बघा, आता जे महत्वाचे ते आज नोट मध्ये लिहून दिलेलं आहे की जर टाइम कमी झाला तर काय होतं, टाइम वाढला तर काय होतं, सिलिका वाढला तर काय होतं. हे असे अलाइट, बिलाइट, सिलाइट हे सिमेंटचे दिलेले होते. यावरती क्वेश्चन येणार म्हणजे येणार. हे मला असं वाटतं की सफिशियंट आहे. इथे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसेल की ऍक्शन मध्ये कसं आहे, पूर्ण छानपैकी त्याला कलर मध्ये कोडिंग केलेली आहे. वाचताना पण आपल्याला चांगले. हे बघा, जिथे नेसेसरी आहे तिथे मी टेबल सुद्धा ड्रॉप करून दाखवलेले आहे. इथे बघा, आता हे लिमिट्स विचारतात की किती पर्सेंटेज पाहिजे, किंवा सिमेंटचा टेस्ट वगैरे कोणता कोणता लॅब आहे, कोणते आहेत, किंवा ह्या पद्धतीने मी इथे तसं डायग्राम दाखवलेली. फायनलिस्ट टेस्ट, सीव अनालिसिस माहिती मुलांना, एअर पर्मिटिव्हिटी माहिती आहे, पण मुलांना वॅगनर टर्बिडिटी टेस्ट माहिती नसते. असं वाटतं टर्बिडिटी ही टर्बिडिटी फाइंड करण्यासाठी, पण नाही, ती फाइंडनेस फाइंड करण्यासाठी दिसते. त्या डायग्राम पुढे आपल्याला अजून लवकर लक्षात राहतं. तेव्हा इथे बघा, आता वेगळ्या टेस्ट आहेत, प्रॉपर तसं तिथे हायलाइट करून दिलेले, टेबल ड्रॉ करून दिलेले आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने. आता इथे बघा, इथे काय, हा टेबल काय सांगतो, इथे टाइप्स ऑफ टेस्ट दिलेले आहेत. इथे तुम्हाला दिलेले की सॅम्पल किती घ्यायचंय, आणि इथे कोणते कोणते ऍपरेटर्स, असे एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात आणि पटकन लक्षात राहतात मित्रांनो आपले. त्यासाठी असं बुक तयार केलेलं बघा. एका पेज मध्ये सर्व इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे. सिंपल क्वेश्चन विचारतात की सिमेंटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड करायची आहे, तर त्याच्यासाठी किती सॅम्पल असेल. मला नाही वाटत जास्तीत जास्त मुलांना माहिती असेल. सिंपल दिलेले 64. नंतर बघा की रॉकचं दिलेलं आहे. रॉक बघा, हे वेगळे वेगळे रॉक्स वगैरे. इथे तुम्हाला टेबलमध्ये इथे टेस्ट, इथे काय पर्पजेस आहे, म्हणजे पटकन आपल्याला लगेच लक्षात येतंय. अशा पद्धतीने हे तयार केलेले. आता स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये एक चार्ट, आता जिथे महत्वाचं आहे ना तिथे ट्रे डायग्राम मध्ये दाखवलेले आहे. ट्रे डायग्राम मध्ये बघायचं स्ट्रेस, मग स्ट्रेसचे हे असे टाइप्स, डायरेक्ट स्ट्रेस, नॉर्मल स्ट्रेस. इनडायरेक्ट स्ट्रेस मध्ये परत 2 टाइप येतात, डायरेक्ट मध्ये परत 2 वेगळे.
किंवा इथे तुम्हाला दाखवलेले त्या त्या पर्टिक्युलर स्टेजचं डिस्ट्रीब्युशन डायग्राम कसे असणार आहे. अगदी साधं, सरळ आणि समजण्यासाठी सोयीस्कर असं ते बुक तयार केलेलं आहे मित्र. हे बघ, इथे डायरेक्ट स्पेस डायग्राम कशी असेल, बेंडिंग कशी असेल, स्टेस कशी असेल, शिअर स्ट्रेस बी मध्ये कशी असेल, शिअर स्ट्रेस टॉर्शन मध्ये कशी असेल, असं तुम्हाला इथे दाखवलं. आणि असं फक्त या सब्जेक्टचं नाही, तसं ऑलमोस्ट 23 सब्जेक्टचं मी अनालिसिस करून आणि मग ते तसं बुक तयार केलेलं. त्याचा फायदा तुम्हाला पुढे होणाऱ्या एक्झाम मध्ये पण होईल. इथे बघा आता सर्व बीमचे केसेस दिलेले आहेत, इथे स्लोप आणि डिफ्लेक्शन दिले. इथे तुम्हाला एकाच याच्यामध्ये सर्व तुम्हाला मिळतंय मित्रांनो. इथे बघा आता स्टील स्टील स्ट्रक्चर आहे. इथे क्वेश्चन विचारतात की फॅक्टर ऑफ सेफ्टी किती पाहिजे, हं? किंवा इथे दिलेले की स्लेंडरनेस रेशो किती पाहिजे. जिथे महत्वाचं आहे तिथे छानपैकी टेबल फॉर्म मध्ये आपण तयार करून दिलेलं आहे. हे ते टाइप्स ऑफ स्ट्रेस मध्ये जर पाहिलं किंवा परमिसिबल स्ट्रेसेस किती आहेत, एक्झाम मध्ये खूप सारे क्वेश्चन आहेत. अगदी बघा प्रेझेंटेशन पण छान आहे आणि जिथे जिथे महत्वाचं तिथे तिथे हायलाइट सुद्धा केलेलं आहे. किंवा आता आरसीसी मध्ये जर पाहिलं, आरसीसी मध्ये बघ हा एक टेबल मी तुम्हाला दाखवतो की ह्या टेबल मध्ये पूर्ण स्टील म्हणजे बीम मध्ये कॉलम मध्ये स्लॅब मध्ये किती स्टील प्रोव्हाइड करायचं ते सर्वच्या सर्व इथे दिलेले क्वेश्चन येतात. असं बघा की खूप फायदा आहे. पटापट आपले रिव्ह्यू सर्वेचं मी तुम्हाला दाखवतो. सर्वे मध्ये बघा इथे कंपॅरिझन दिलेलं आहे. प्रिझमॅटिक कंपास आणि सर्वेअर कंपास यावर्षी छान क्वेश्चन आला होता बीएमसी मध्ये बघा याच्यामध्ये की कंपास बेरिंग मेजर करते की अँगल मेजर करते. साहजिकच आहे कंपासचं काम काय बेरिंग मेजर करते. तर बघा इथे तुम्हाला डिफरन्स दिलेला आहे. या डिफरन्समुळे माणसाचं पटकन लक्षात राहतं किंवा डिस्काउंट विचारतात प्रिझमॅटिकचा किती, सर्वेअरचा किती. या असे तुम्हाला छानपैकी मी तयार करून दिलेला आहे. इथे बघा जे महत्वाचं आहे तिथे मी काय केलंय नोट लिहिलेले आहेत. किंवा इथे बघा डिफरन्स वगैरे दिलेला आहे. इथे बघा आता एक टेबल असा बनवलेला आहे त्यामध्ये इकडे टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट दिलेले आहे आणि त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटचा काय काय यूज केला जातो ते दिलेलं आहे. एक्झाम मध्ये विचारतात इन्स्ट्रुमेंट कशासाठी वापरतात, ते इन्स्ट्रुमेंट कशासाठी वापरतात, जेणेकरून तुमचा पटापट लक्षात राहावं त्यासाठी तसं बुक तयार केलेलं आहे. किंवा आता इस्टिमेट मध्ये बघा, इस्टिमेट मध्ये तर भरपूर सारा डाटा कव्हर केलेला आहे. पण हा तुम्हाला फक्त आणि फक्त एकतर तर हे रेट्स बघा हे फक्त तुम्हाला एस-एस-आर मध्येच बघायला भेटेल किंवा आपल्या बुकमध्ये बघायला भेटेल. साहजिकच क्वेश्चन असा येणार एक दिवस की जेलमध्ये कन्स्ट्रक्शन करायचं आहे सेंट्रल जेलमध्ये तर पर्सेंटेज रेट जे आहे ते कितीने वाढतात. सेंट्रल जेलमध्ये 15% वाढतात किंवा नक्सलाइज एरिया असेल किंवा टायगर रिझर्व असेल अशा एरियामध्ये कितीने वाढणार हे फक्त आपल्याच बुकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो. याचा खूप फायदा होणार किंवा ते सर्व कन्व्हर्जन दिलेले आहेत. किलोमीटर म्हणजे किती किंवा सेंटीमीटर कन्व्हर्जन करायचं, हेक्टर मीटर स्क्वेअर इव्हन तुम्हाला ब्रास आणि मीटर क्यूबचं सुद्धा कन्व्हर्जन इथे करून दाखवलेलं आहे. खूप सारा फायदा त्याच्यामध्ये होईल. फाउंडेशन इंजिनिअरिंग मध्ये जर पाहिलं तर बघा आपल्या एवढंच लक्षात राहतं की डेप्थ ऑफ फाउंडेशन टू द बेड ऑफ फाउंडेशन लेस दॅन असेल त्याला आपण शॅलो फाउंडेशन म्हणायचं. बट अकॉर्डिंग टू तेरजागी बनवर आहे अकॉर्डिंग टू स्केमटन फाईल तो 1चा नाही 2.5चा क्रायटेरिया आहे हे फक्त तुम्हाला इथेच बघायला आहे. कारण हे बुक लिहिताना रेफरन्सचा वापर केला रेफरन्सेस मध्येच दिलेला आहे. तर इथे बघा इथे मला वाटलं नेसेसरी की ट्रे डायग्राम मी इथे ट्रे डायग्राम दाखवलेली आहे. फुटिंग बघा राफ्ट कोणती फुटिंग कोणती यामध्ये वेगळ्या वेगळ्या क्लासिफिकेशन दिलेलं आहे. जिथे नेसेसरी आहे तिथे मी डायग्राम सुद्धा दाखवलेली आहे. असं ते प्रेझेंटेशन आहे बुकचं. मित्रांनो बघा इथे हायलाइट करून दिलेलं आहे की यूज करणार किंवा राफ्ट कुठे यूज करणार. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये जर पाहिलं बघा इथे त्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. हं? इथे बघा किती छान इथे हायलाइट करून दाखवलेला आहे. हा येल्लो कलर म्हणजे 5 स्टार, हा असेल म्हणजे 3 स्टार आणि हा असेल म्हणजे 1 स्टार. तसं तसं वेटेज तसं तसं त्याला आपण कलर कोडिंग दिलेलं आहे. त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. स्पेसिफिक वेट किंवा स्पेसिफिक डेन्सिटी त्याचं युनिट विचारतात किंवा त्याचं रिलेशन विचारतात किंवा त्याच्या व्हॅल्यू सुद्धा विचारतात. हे बघा असं सर्वपैकी तुम्हाला इथे दिलेलं आहे. स्पेसिफिक व्हॉल्यूम त्याचं युनिट काय किंवा कोणाचा रेसिप्रोकल आहे. हे सर्वच्या सर्व तुम्हाला या एकाच बुकमध्ये कव्हर केले आहे. इथे वेगवेगळे प्रेशर मेजरमेंट डिव्हाइसेस मला वाटत होते तुम्ही डायग्राम सुद्धा दाखवली आहे आणि छोट्याशा टेबलमध्ये दाखवले की कोणतं टाईपचं म्हणजे इन्स्ट्रुमेंट आहे ते कोणतं कोणता प्रेशर मेजर करतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्वच इथे दाखवण्यात आलेलं आहे. इथे बघा आता एक आपण ट्रान्सपोर्टेशनचा पाहिलं पॅसेंजर कार याच्यावरती क्वेश्चन विचारतात. तुम्ही बघा घेताना पॅसेंजर कार हे रुरल रोडसाठी पण घेतलेले आहेत आणि अर्बन साठी पण घेतलेले आहेत. आपल्याला आतापर्यंत याच्यावरतीच क्वेश्चन आले तर यावरती सुद्धा येऊ शकतात. असं छान छान त्या डाटा मी इथे रिप्रेझेंट
प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने हे बुक तयार केलेलं आहे मित्रांनो. आता बऱ्याच एक्झाम झाल्या. आपल्या आजकाल लेटेस्ट झालेली BMC एक्झाम आहे. बऱ्याच मुलांची ड्रीम पोस्ट आहे. तर ह्या एक्झाम मध्ये आपल्या पुस्तकातून जवळपास मुलांचं असं म्हणणं आहे की 57 ते 58 क्वेश्चन ह्या बुक मधून आलेले आहेत. आपल्या मॅरेथॉन बुक मधून. फक्त BMC मध्ये नाही मित्रांनो. जिल्हा परिषदेची एक्झाम 40 पैकी 38 ते 39, PWD ची एक्झाम झाली 60 ते 65 क्वेश्चन 75 पैकी, नगर परिषदेची झाली 32 ते 33 प्रश्न 40 पैकी, WRD ची एक्झाम झाली 50 ते 52 60 पैकी, SSC JEE ची एक्झाम झाली मित्रांनो 80-85 के क्वेश्चन आपल्या बुक मधून होते, प्रीला सुद्धा आणि मेन्सला सुद्धा. आणि राजस्थानची एक्झाम झाली अदर स्टेटची, त्यात 90 ते 95% क्वेश्चन आपल्या बुक मधून होते. ही आता लेटेस्ट झालेली एक्झाम आहे. तर पुढे होणाऱ्या BMC सब इंजिनियर, त्यानंतर WRD, MGP, SSCJ, अदर स्टेट, महाट्रान्सफर या सुद्धा एक्झाम मध्ये 80 ते 85% क्वेश्चन आपल्या पुस्तकातून येतील. आपल्या पुस्तकाचा फायदा नक्की होईल. आणि इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगायचं की 10 वेगळे वेगळे पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळेस वाचूया, मॅक्झिमम रिव्हिजन करा, 100% सिलेक्शन मिळेल मित्रांनो. हे पुस्तक तुम्हाला Amazon वरती सुद्धा अवेलेबल आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक शेअर करतो. धन्यवाद.